संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये सीआयडीनं आरोपपत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे आणि आरोपपत्रामध्ये आरोप निश्चित करताना संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलेलं आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर हे सातत्यानं जाहीर व्यासपीठावरून या संदर्भातली आरोप असतील किंवा मग त्यांच्याकडे पुरावे जे असलेले सातत्यानं मांडत होते। आपल्याबरोबर स्वतः बोलण्यासाठी संदीप क्षीरसागर आहेत। तुम्ही या सगळ्या प्रकरणामध्ये सातत्यानं तुमच्याकडे असलेले पुरावे असतील किंवा मग सातत्यानं तुम्ही पाठपुरावा करत होतात। सीआयडीनं आरोपपत्र निश्चित करताना वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलेलं आहे। आपली पहिली प्रति हे बघा, आम्ही पहिल्या दिवशीपासून म्हणजे पहिल्या 11 तारखेला त्या गावामध्ये आम्ही मसाजोगला आम्ही गेलो, लोकांचं ऐकून घेतलं, लोकांनीच सांगितलं होतं आणि त्या दिवशी पहिल्यांदा मी तिथं सांगितलं की ह्याचा मास्टर माइंड हे आहे, हे बाकीचे लोक हे लिंबू टिंबू आहेत, पण ही जे गँगवॉर जे चालू केलं होतं जिल्ह्यामध्ये किंवा प्रत्येक मतदारसंघामध्ये अशा क्रिमिनल लोक जे होते ते ह्यांनी तयार करणं जे चालू केलं होतं आणि ते सिद्ध झालं। जे चार्जशीट मी काल बघितली त्याचं थोडंसं वाचलं मी, तर ज्या पद्धतीने आम्ही मांडलं त्याच पद्धतीने ही या सरकारने जी चौकशी समिती नेमली होती सीआयडीची त्याच पद्धतीने आलं, काहीच त्याच्यामध्ये म्हणजे उलट सुलट नाही। आम्ही तर उलट सभागृहामध्ये हे मांडत असताना ठामपणे सांगितलं होतं की जर आम्ही ह्या संदर्भातलं खोटं काही करत असू किंवा राजकारण कसं असू तर आमच्यावर पण गुन्हे दाखल करा, पण वस्तुस्थिती ही लोकांसमोर आली आणि ज्या पद्धतीने पोलीस प्रशासनाने तपास केला आणि वस्तुस्थिती लोकांसमोर आणली म्हणजे लोकांमध्ये आज त्याचं लोकांना आज बरं वाटतं की त्या कुटुंबाला न्याय 100% भेटणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोपपत्रामध्ये जो घटनाक्रम सांगितला गेला की नक्की हत्या कशी झाली किंवा नांदूरच्या फाट्याजवळ जे तिरंगा हॉटेल होतं तिथं त्या हत्येचा कट शिजला। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की जिल्ह्यामध्ये जर कोणी आडवा येत असेल तर त्याला त्या पद्धतीचा धाक दाखवा, अन्यथा आपल्याला भीक मागायची वेळ येईल, अशा पद्धतीचं सुद्धा आरोपपत्रामध्ये म्हटलेलं आहे की हत्येचा कट नेमका घटनाक्रम कसा होता ते सुद्धा मान्य आहे। हे बघा, 7 तारखेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेचं बोलणं झालं की त्या खंडणीच्या संदर्भातून जो खंडणीचा हा विषय होतो त्याच्यावरतूनच संतोष अण्णा देशमुखांची हत्या झाली आणि 7 तारखेला त्यांनी असं वाल्मिक कराडनी सांगितलं त्या घुलेला की जर आपल्याला अशी अडवणूक झाली हे ह्याच्यामध्ये आरोपपत्रामध्ये 8 तारखेला मग तुम्ही भेटून घ्या त्या विष्णू चाटे सोबत आणि तुमचा निर्णय म्हणजे करू जे काही घडलं आणि त्याच पद्धतीने घडलं ते। पण कुठंतरी संतोष अण्णा देशमुख सारख्या एक प्रामाणिक कार्यकर्त्यांनी एक सुरुवात केली होती विरोध करायला। तुम्ही घटना जर बघितली तर त्यांना ह्या पूर्णपणे एक धडा असा शिकवायचा होता की आता परत ह्यांच्या कोणत्याच उद्योगामध्ये कुणी त्यांच्या मध्ये नाही आलं पाहिजे, गुपचूपपणे सगळ्यांनी हे प्रकरण म्हणजे जे चालू आहे पण त्याला खरं संतोष अण्णा देशमुख ही जिगरबाज होता। मला जी माहिती भेटली की ज्यावेळेस त्याची गाडी थांबवली सरपंचाची गाडी थांबवल्यानंतर हे मुलं दुसऱ्यालाच कुणाला तरी मुलाला धरत होते, पण संतोष अण्णा देशमुख जिगरबाजपणे म्हणला की मी आहे सरपंच म्हणे, त्यांनी तिथं विरोध केला आणि ही गोष्ट वाईट झाली। ही खरी आहे, कोणाच्या कुटुंबासोबत ही गोष्ट होऊ नये, त्यांच्या मुलींनी सुद्धा हे सांगितलं, पण भविष्यात सुद्धा ही होऊ नये। पण आज या प्रकरणामुळे ज्या पद्धतीने आम्ही सर्वच म्हणजे सभागृहामध्ये पहिल्यांदा परिस्थिती बघितली असेल की सर्वच पक्षाचे आमदार ही गोष्ट मांडत होते, म्हणजे तळमळीने त्या कुटुंबाला न्याय भेटला पाहिजे ही गोष्ट मांडली। हे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच दिसलं आणि खरं मी विरोधी बाकावरचा आमदार आहे, पण सरकारच्या माध्यमातून जे काही आश्वासनं मागच्या अधिवेशनमध्ये दिले होते की आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो होतो, अजितदादांना भेटलो होतो, शिंदे साहेबांना भेटलो होतो, त्यांनी आश्वासन दिलं होतं की जो कोणी गुन्हेगार असेल त्याला पूर्णपणे शिक्षा होणार आणि काल त्यांनी हे प्रशासनाने तपास केला, हे सिद्ध झालं। कुठंतरी तपास सुद्धा व्यवस्थित चालू आहे आम्ही सांगतो, जेव्हा नाही झाला तिथं आम्ही काही काही गोष्टी पण लोकांसमोर आले, पण त्याला या सरकारच्या माध्यमातून जे काही काल आरोपपत्रामध्ये मुख्य आरोपी म्हणून नाव आलंय, आता निश्चितपणे आम्हाला खात्री आहे की वाल्मिक कराडला हा फाशीवर चढणारच। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की या प्रकरणामधला महत्त्वाचा जो आरोपी आहे कृष्णा आंधळे तो अजूनही फरार आहे। नक्की मग त्याचं काय झालं या संदर्भातली बरीच चर्चा आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात। जितेंद्र आव्हाड असं म्हणाले की माझा तर संशय आहे की कदाचित त्याची हत्या झालेली असावी,
पोलिसांना अजून नक्की तो का सापडत? हे बघा, मीही या संदर्भात बोललोय की 24 तासामध्ये पोलिसाला सापडायचा असेल तर माणूस सापडतो, पण या पद्धतीने कुठंच दिसत नाही. ह्याच्या आधी सुद्धा असे प्रकरण तिथं झालेत असं लोकांचं तिथं बोलण्यात आलं. निश्चित असे काहीतरी त्यांच्या सोबत घडलं असेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आरोपपत्रामध्ये आरोप निश्चित करताना सीआयडीनं जो तपास केला त्याच्यामध्ये असं म्हटलं की आर्थिक फायद्यासाठी ही संघटित टोळी जी आहे ती काम करायची. जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडनं ही टोळी जी आहे ती आर्थिक कारणासाठी संघटित केलेली होती असं तुम्हाला वाटतं? हे 100% दिसतंय ना, ते रेकॉर्डवरती आलंय. हे फक्त एक प्रकरण आहे. म्हणजे विंडमिलनी आधी सुद्धा गुन्हा नोंद करा. तिथं ज्या पद्धतीत त्यावेळेसचे प्रशासनमध्ये जे डिपार्टमेंटचे लोक होते, हे बघा, मी आज सुद्धा ह्या 3 गोष्टी प्रामुख्याने सांगितले. एक तर त्यांना मास्टर माइंड जो वाल्मिक कराडे तो फासावरती चढला पाहिजे. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाची बघा, की मी पहिल्यापासून म्हणतोय की त्यावेळेस ही जेव्हा घटना घडली त्यावेळेस एक तर 12 तास उशीर झाला, आणि त्यावेळेस माझी मागणी होती की, आणि आजही मी बोलतोय की त्यांची सगळ्यांची सीडीआर म्हणजे त्यावेळेसची एसपी असतील, डीवायएसपी असतील, आणि पोलीस स्टेशनमधले जे कुणी म्हणजे कॉन्स्टेबल पासून ठाणे प्रमुख जे असतील त्यांची सीडीआर जर तपासले, हे बघ की 12 तास उलटल्यानंतर गुन्हा नोंद. वाल्मिक कराड काही एवढा मोठा नाहीये. तिथं कुणाची तरी मोठे माध्यमातून फोन आलेत आणि गुन्हा नोंद करू नका म्हणून असं दबाव दिलेला आहे. आणि आम्ही सर्वात शेवटची ही एक माझी मागणी होती की हा तपास होऊस तर, की धनंजय मुंडे साहेबांनी स्वतःहूनच सांगितलंय की वाल्मिक कराड हे माझे निकटवर्ती आहेत. मग तुम्ही त्यांनी सरेंडर होताना ज्या पद्धतीने VIP ते सरेंडर झाले एका गाडीमधून, बरं त्यावेळेस ज्यांनी सरेंडर झाले त्याचाही तपास नाही, बरोबर आहे ना. आणि पोलीस स्टेशनमध्ये अटक झाल्यानंतर त्यांची दोरे जेव्हा की सगळं आपण काढून घेतो, त्यांनी त्यांची नैतिकता दाखवली पाहिजे. तुमचे निकटवर्तीय समजा जर अशा गोष्टी करत असतील, वाल्मिक कराडची एवढी ताकद नाही तिथं प्रशासनाला थांबवायची. तुम्ही मंत्री असल्यामुळेच त्यांना तिथं संरक्षण भेटतंय, आणि तुमचे निकटवर्तीयांनीच हे जे उद्योग केले, हा फक्त एक उद्योग नाही तर अशा अनेक उद्योग आता जिल्ह्यासमोर येतात. तुम्ही तुमची नैतिकता दाखवली पाहिजे आणि राजीनामा दिला पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की धनंजय मुंडेंचा उद्या राजीनामा होईल अशा पद्धतीची एक चर्चा आहे. त्यांच्या पहिल्या पत्नी करुणा मुंडे असं म्हणाले की मला माहिती मिळालेली आहे की अजित पवारांनी त्यांचा राजीनामा घेतलेला आहे, कदाचित उद्या त्यांचा राजीनामा घेतला जाईल. तुमची सरकारकडे काय मागणी असणार आहे? उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होते, सभागृहामध्ये हा तुम्ही मुद्दा मांडणार? हे 2 विषय ह्याच्यामध्ये की मी आता तुम्हाला बोलताना जे सांगितलं की त्या सीडीआर जर तपासले की असा कोणता मोठा माणूस होता की त्याच्यामुळे यंत्रणा तिथं थांबली होती, हे तपासलं ना, हे सगळ्या गोष्टी समोर येणारच. आणि अजून एक विषय की हे तर सापडलेत, पण त्या जेव्हा वाल्मिक कराड फरार होता त्यावेळेस कुणी कुणी त्यांना संरक्षण दिलं हे सुद्धा हे लोक पुढे आले पाहिजे. म्हणजे भविष्यात ही जी घटना आहे, तुम्हाला माहिती का, चार्जशीटमध्ये त्या चार्जशीटमध्ये मी ऐकलं असं की ते व्हिडिओ जो काढला होता कृष्ण आंधळेने, जो काही सरपंचला मारताना जे क्रूर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ते व्हिडिओ काढत असताना सेल्फी काढलेत, म्हणजे इतकं वाईट आहे म्हणले ते. परत ही घटना कुणाच्या कुटुंबासोबत होऊ नये म्हणून एक ह्यांना तर फाशी झालीच पाहिजे. दुसरी गोष्ट की जो सभागृहाचा तुम्ही विषय म्हणला, हाच विषय आम्ही सर्वजणच मांडणार आहोत. जिल्ह्यातले सर्व लोकप्रतिनिधी जो काही तपासामध्ये ज्यांना ह्या तपासामध्ये किंवा हे फरार असताना ज्यांना मदत केलेली आहे, आणि निश्चितपणे सरकार दखल घेणार. आम्ही जरी विरोधी बाकावर असतो, फक्त प्रत्येक ठिकाणी विरोध करायचा नसतो. एखादी गोष्ट आपण सभागृहात मांडल्यानंतर त्याची दखल सुद्धा सरकार घेते, त्याबद्दल सुद्धा आपण बोललं पाहिजे प्रामाणिकपणे. आणि आम्हाला खात्री आहे की हे सगळे आरोपी फासावर चढणार आहेत. आणि राजीनाम्याचं तुम्ही बोलले तर आम्ही तर पहिल्या दिवशीपासून मागतोय, आणि सभागृहामध्ये सुद्धा ह्या सर्व विषयावरती मी बोलणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की वाल्मिक कराड ज्या कारागृहामध्ये आहे तिथले CCTV बंद असल्याचा आरोप जो आहे तो केला जातो किंवा सांगितलं जाते. VIP ट्रीटमेंट जी आहे ती वाल्मिक कराडला कारागृहामध्ये दिली जाते, अशा पद्धतीचं सुद्धा काहींचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं, हे जाणून बुजून CCTV बंद ठेवण्यात आले की ऑलरेडी त्या ठिकाणी CCTVच नाही? मलाही सकाळी गोष्ट कळाली
आणि आपल्या मीडियाच्याच माध्यमातून कळालं तर मी सकाळी एक पत्र सुद्धा द्यायला लावलं की बंद आहे की नाही, पण जोपर्यंत मला परिस्थिती खरी काय कळत नाही मी कसं बोलणार आपलं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आता धनंजय मुंडे यांचा राजीनामा जो आहे तो घेतला पाहिजे, यासाठी अंजली दमानी असतील, मग विशेषतः तुम्ही सुद्धा सुरुवातीपासून आरोप करताय, नक्की अडलंय कुठं? धनंजय मुंडे यांना नक्की कोण पाठीशी घालते अशा पद्धतीची चर्चा झाली. मध्यंतरी म्हणाले की अजित पवार निर्णय घेतील, मग मुख्यमंत्री निर्णय घेतील. हा सर्वस्वी निर्णय नक्की कोणाचा आहे? हे बघा, प्रत्येक जण ज्यांनी पण ही कुटुंबाचं जी घटना घडली आपल्या स्तरेने या संदर्भातले या केस संदर्भातली जी काय माहिती भेटते किंवा प्रशासनाला मदत करायची आपल्या आपल्या पद्धतीने करतात. ते राजीनाम्याचा विषय आहे की या तपासामध्ये किंवा पोलीस प्रशासनाला मोकळे श्वास घेऊन काम करायचं असेल तर त्यांनी मंत्रिपदाचा हा राजीनामा हा दिलाच पाहिजे. अडचण कुठे काय कोण का आम्ही विरोधी बाकावर बसलेलो आहे, पण या विषयामध्ये वारंवार जेव्हा आम्ही मुख्यमंत्री असतील किंवा अजितदादांना भेटल्यानंतर त्यांनी एवढं कामानिमित्त आम्ही मतदारसंघाचं भेटल्यानंतर त्यांनी आम्हाला आश्वासित केले की या संदर्भात जो कोणी गुन्हेगार असेल ज्यांनी मदत केली असेल त्याला आम्ही शिक्षा होणारच. आता आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराडवरती मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलेलं आहे. आता पुढची मागणी काय असणार आहे? सध्या एक आरोपी फरार आहे, 2 जणांची त्यातनं नावं वगळण्यात आली. जो तपास झाला, जे आरोपपत्र निश्चित करण्यात आलेलं आहे त्यावरती तुम्ही समाधानी आहात? नाही, मी आहे. पोलीस प्रशासन जेव्हा सभागृहामध्ये उचलल्यानंतर सरकारने जेव्हा काही बदल केला तिथे एसपींचा तपासामध्ये तिथे बदल आहेत, जी चौकशी CID समिती लावली तर निश्चितपणे बदल आहे. आणि मला हेही वाटतं की ज्या 83 दिवसातच चार्जशीट दाखल केली म्हणजे त्यांचं प्रशासनाचं फास्ट काम आहे. आणि हे स्पीड बघून हा फास्ट ट्रॅकवरती जे ते ज्या पद्धतीने 4 ते 5 महिन्यामध्येच ह्याचा निकाल लागेल असं आम्हाला पूर्णपणे वाटतं. काय शिक्षेची मागणी करताय? काय अपेक्षा आहे? फाशीच द्यायला पाहिजे. त्याला फाशी दिल्यानंतरच तुम्हाला सांगतो मी ही घटना किंवा हे जे आहे कुणी विचार सुद्धा करणार नाही भविष्यात करायचा. आपण पाहतोय की वाल्मिक कराड जो आहे तो या संपूर्ण प्रकरणामधला मुख्य सूत्रधार होता हे आम्ही आधीपासून सांगतोय. मात्र जो CID पोलीस अधिकाऱ्यांनी तपास केला त्यावरती आम्ही समाधानी आहोत. मात्र फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हे प्रकरण चालून 4-5 महिन्यामध्ये निकाल लागेल आणि वाल्मिक कराडला सुद्धा फाशी होईल अशी प्रतिक्रिया आमदार संदीप क्षीरसागरांनी दिल्यास पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार सोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.